नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी शिवगड आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि त्यानिमित्त मला सुट्टी आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ आलेली कीर्तनाची, जे गणेशनगरमध्ये झालेलं दिनेश यांचं. तर दत्त गुरु भजन मंडळ असं त्यांचं मंडळ होतं. तर त्यांनी सांगितले की या संडेला म्हणजे 4 जानेवारीला दिंडी आहे. त्यानिमित्त बोलले की ये तू पण. तर ही दिंडी आहे राम मंदिर, जो कॉटनगिरीला राम मंदिर आहे ईस्ट साईडला, तर तिथं सप्ताह चालू आहे. तर त्याची दिंडी आहे कॉटनगिरी ते वडाला. तर अशी दिंडी आहे. तर पहिली टाइम मी बघणार आहे कशी दिंडी आहे. तर पहिली गोष्ट, जय हरी माऊली तुम्हाला. तर बघूया कशी काय दिंडी होते. तर आत्ता वाजलेत पावणे पावणे 9 झालेत. 8 वाजता बोललेलं, थोडा उशीर झाला उठायला. तर जाऊया पटापट, कॉटनगिरीला जायचं आहे आणि बघूया कसं कसं आहे आणि कशी व्हिडिओ होते. तर तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की आवडेल. तर बघूया काय काय बघा भेटतं. कारण माझं पहिलंच वर्ष आहे. तर बोललो बघूया कसं काय होतं ते आणि कंटिन्यू या व्हिडिओमध्ये. तर चला मग डायरेक्टली भेटतो तुम्हाला कॉटनगिरीला. लुक मस्त आहे. 1-2 फोटो काढून घेतो आणि निघूया. तर मित्रांनो, आता कॉटनगिरीला पोचलो आहे आणि समोरच खूप सारं पब्लिक आहे, म्हणजे वारकरी आले. तर आपण पण जॉईंट होऊया. आपण सिंगल आलो, बघूया आपले कुठे भेटत आहेत गणेशनगरमध्ये मंडळी. निरंतर दिवाळी हा विवेकाचा दीप चेतवल्यानंतर होते आणि तो विवेक अधिक प्रज्वलित व्हावा यासाठी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या सोहळ्याचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर त्या ठिकाणी बसून घ्यावं. या वर्षीचा दैनिक सामनाचा प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण सन्मानित करण्यात यावं. महाराजांचा मोठा भक्तिवर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. वारकरी संतांनी दिलेला विचार समाजामध्ये रुजवून एक आदर्श पिढी घडवण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात. त्यांचंही या ठिकाणी सन्मान देऊन आदरणीय रामेश्वर महाराज शास्त्री, आदरणीय नानासाहेबजी निकम, अरविंदजी सावंत साहेब, आदरणीय दीपकजी शिंदे साहेब, हे संपूर्ण दैनिक सामनाच्या वतीनं आदरणीय जेऊरकर महाराज यांना सन्मानित करत आहेत. त्याचं महत्व किती महत्वाचं आहे आपल्या सर्वांना कळत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना हे मंडळ दरवर्षी झाडं लावा, झाडे वाढवा अशा प्रकारचा संदेश देतात. अशा प्रकारचं वृक्षमित्र मंडळ भोईवाडा यांचा सन्मान श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष विशेष पुरस्कार असा तुकाराम महाराज जेऊरकर आणि यावर्षी श्री संत रोहिदास महाराज सेवा मंडळ धारावी मुंबई हे या दिंडीला पुरस्कार देतोय. त्यांचं आपण स्वागत करतो. ज्यांचं नाव घेऊन राहिलेलं आहे त्यांचंही मी स्वागत करतो. आणि विशेषतः मी आता सगळ्यांची नावं घेणार नाहीये. खासदार अरविंद सावंत साहेब यांचा अत्यंत चांगल्या प्रकारचं योगदान. प्रबोधन महासमितीला एक वाटतं, माझा वारकरी हा मोठा आहे. तो वारकरी मित्रांनो, इथं सत्कार समारंभ चालू आहे आणि खूप संत मंडळी आले मोठे. तर बघू शकता नाना बोले थोड्या टायमात पालखीला मिरवणुकीला सुरुवात होईल. मंदिरात दर्शन घेऊन झालं आणि खूप काही मस्त सोय आहे. नाश्त्याची देखील सोय आहे, कांदा पोहे ठेवलं, त्यासोबत पाण्याची देखील सोय. खूप सारे संत मंडळी आले वेगवेगळ्या ठिकाणी. थोड्या टायमात पालखीची सोय, पालखीला मिरवणुकीला सुरुवात होईल. तर आपण देखील बघूया. भक्ती मंडळ 2 ला, आदिनाथ वारकरी भजन मंडळ परेल 3 ला, हनुमान सेवा मंडळ 4 ला, रामकृष्ण सत्संग 5 ला, हनुमान सेवा मंडळ विक्रोळी 6 ला, मागचे माऊली संप्रदाय भजन मंडळ 7 ला, सतनाम वारकरी भजन मंडळ 8 ला, श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ 9 ला, वारकरी भजन मंडळ 10 ला, संत ज्ञानेश्वर मंदिर अध्यात्म मंडळ 10 ला, भागवत धर्मी वारकरी मंडळ 11 ला, दत्तप्रसाद भजन मंडळ 12 ला, श्री गुरु सेवा मंडळ वडाळा 13 ला, विश्वनाथ संगीत विद्यालय 14 ला, भैरवनाथ सांप्रदायिक भजन मंडळ 15 ला, आदिनाथ संप्रदाय भजन मंडळ 17, भजन मंडळ 13 मंडळ चला मग आता दिंडीला सुरुवात झाली आहे.
हे मंदिर दिल्लीला मित्रांनो या मंदिरापासून जे लाईन लागल्या सुद्धा झाले इथं येत आहे कम्प्लिटली बघू शकता दूरपर्यंत आहे जिथं कॉटनगिरी स्टेशन आहे तिथपर्यंत पोहोचलं आहे आपण बघून घेऊया खूप लांबवर आहे तर मित्रांनो दिंडीची सुरुवात इथून होते कॉटनगिरी स्टेशन आहे आणि हा मानाचा घोडा या इथे सुरुवातीलाच आणि ही पहिली दिंडी आणि हे 26-26 वर्ष आहे त्या दिंडीचं 25 वर्ष आहे
रंगला भक्त नामाचा रंगला दिंडी चालली चालली दिंडी चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी तिला वैष्णव ही डाले गळाहार तुळशी माळा 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 एक तार देते सागर ताळ मृदुकाचा तारा एक तार देते सागर ताळ मृदुकाचा तारा भागवताची कथाना भागवताची कथाना आले गीते गगनाला आले गीते गगनाला हो दिंडी चालली चालली दिंडी चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाचा दर्शनाला विठ्ठलाचा दर्शनाला भूमी गजर हरिनामाचा भूमी गजर हरिनामाचा भक्त नामाचा रंगला भक्त नामाचा रंगला दिंडी चालली चालली दिंडी चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी अरे वा बोलू साहेब तुम्ही कधी आले आणि अरे वा वरच पण आला आपले सोडत साहेब बाजूला
सरळ याच्यावर चालायचं चालताय ना देवालाच आहे ना ती देवालाच आहे ना थांबा एक मिनिट हा थांबा जरा थांबा पाय धुवा एक मला झालं का काय करताय
कृपया सर्वांनी शांतता राखा, शांत राहा थोडं. थोडी पालखी पुढे जाऊ दे, सर्वांनी जरा थोडं थांबा आणि हळूहळू निघा. गर्दी खूप झालेली आहे. जोरात फिरवा. तर मित्रांनो, चला मग आजचा दिवस हा इथेच संपत आहे. आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आणि पालखी आता फायगार्डन चालू आहे आणि त्या साईडला चालू आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे तर त्या साईडला चालू आहे आणि इकडे पालखी थांबली आहे. तर मस्त आहे की रिंगण झालं. जे माऊलीचं जे काही घोडा होता तो मस्त या रिंगणामध्ये धावला आणि मस्त आहे की नाल ढोलकीच्या तालावरती फुगडे वगैरे घालून झाले आणि तिकडे जेवणाची सोय झाली. आणि आत्ता वाजले आहेत तब्बल घडी 3:30 वाजले आहेत. तर त्या साईडला जेवण चालू आहे. आणि आजची व्हिडिओ मी इथेच थांबवतो. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा, आवडते सांगा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी माऊली. चला बाय बाय. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जातो जेवायला जातो आणि त्याच्यानंतर घरी जायचं, आराम करायचा. आणि संध्याकाळी एक अजून आहे व्हिडिओ, ती दुसऱ्या पार्ट्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला मग पुन्हा भेटू, घरी वाट बघतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.